प्रेम हे माणसाला जगण्याची उर्मी देणारं एक सुंदर नातं. पण कधी-कधी हेच प्रेम एखाद्याला इतकं हरवतं, इतकं एकटं पाडतं, की तो चुकीच्या दिशेने वाहत जातो. आज आपण अशाच एका प्रकरणावर बोलणार आहोत, ज्याने धाराशिव जिल्ह्याचंच नव्हे, तर संपूर्ण राज्यात खळबळ उडवून गेली आहे. काही दिवसापूर्वी बीडचे माजी सरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येने राज्य हादरलं होतं आणि आता पुन्हा एकदा प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या ताणतणावाने एका 25 वर्षीय तरुणाचा जीव गेला आहे. धाराशिव जिल्ह्यातील साई कला केंद्रात नित्यकाम करणाऱ्या एका महिलेच्या प्रेमात पडलेल्या अश्रुबा अंकुश कांबळे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अश्रुबा कांबळे, वय फक्त 25, रुई डोकी गावचा रहिवाशी, साधा सर्वसामान्य कुटुंबातील हा तरुण. त्याचं लग्नही झालेलं होतं. परंतु गेल्या 5 वर्षापासून तो धाराशिवच्या साई कला केंद्रात काम करणाऱ्या एका नर्तिकेच्या प्रेमात गुंतला होता. दोघांचे प्रेमसंबंध 5 वर्ष टिकले. अनेक वेळा हे दोघं विविध ठिकाणी फिरायला गेले, देवदर्शनाला गेले, वेळ एकत्र घालवला. पण नात्याचा पाया मजबूत असला तरी काही गोष्टी वेळेनुसार बदलतात किंवा बदलत नाहीत. तेव्हा तणाव निर्माण होतो. या दोघांच्या नात्यातही अशीच एक दोरी निर्माण झाली. 8 डिसेंबरला ही दोघे शिखर शिंगणापूरला देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शनानंतर परतीचा प्रवास सुरू झाला. पण याच प्रवासात त्याच्या नात्याची शेवटची परीक्षा घडली. परंतु येताना अश्रूपच्या पत्नीचा फोन आला. आधीच नाजूक अवस्थेत असलेल्या या नात्यात हा फोन ठिणगी ठरला. त्या फोननंतर अश्रूबा आणि त्या नर्तिकेमध्ये वाद सुरू झाला. नेमकं वाद कसला, कोणत्या मुद्द्यावरून तणाव वाढला हे स्पष्टपणे समोर आलेलं नाही. वाद वाढत गेला आणि त्याच क्षणी अश्रुबाने "मी आत्महत्या करतोय" असा भावनिक उद्रेक केला. अनेक वेळा अशा क्षणी समोरचा व्यक्ती आपलं म्हणणं ऐकून घेतो. प्रसंग शांत होतो. पण इथे तसं काही झालं नाही. प्रेयसीने त्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही असा आरोप करण्यात येत आहे. आणि त्या काही क्षणातच अश्रुबा मानसिकदृष्ट्या इतका ढासळला, की त्याने चोरखेळा परिसरात गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. घटनेची माहिती मिळताच येरमाळा पोलीस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा, शवविच्छेदन आणि त्यानंतर सुरू झाला या संपूर्ण घटनेचा तपास. पोलिसांनी नर्तिका महिलेला ताब्यात घेतलं आहे. नेमकं तिच्या आणि अश्रूपच्या नात्यात काय घडलं होतं? तिने अश्रूबला मानसिक त्रास दिला होता का? का हा वाद नक्की किती दिवसापासून सुरू होता? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता पोलीस शोधत आहेत. या संपूर्ण घटनेत महत्त्वाचं म्हणजे समाज म्हणून आपण वारंवार हाच प्रश्न विचारायला हवा. एवढं मोठं पाऊल उचलावं असा एखाद्या तरुणाला वाटावं, इतकं एकटेपण कसं तयार होतं? प्रेमसंबंध असोत, कुटुंबातील नाती असोत किंवा सामाजिक वर्तुळ, आपल्या आसपासच्या अनेक व्यक्ती आतून किती तुटत आहे, किती एकटेपणाचा सामना करत आहे, याची कल्पना कोणालाच नसते. आणि अशा वेळी जेव्हा नात्यात तणाव येतो, संवाद कमी होतो, भावनिक आधार नसतो, तेव्हा परिस्थिती जीवघेणी ठरू शकते. अशुभच्या कुटुंबियाचा वेदना कथन करता येणार नाही. एका मुलाचा, पतीचा, भावाचा, मित्राचा अचानक मृत्यू आणि तोही अशा कारणामुळे. दुसरीकडे त्या नर्तिक महिलेवर देखील आता पोलीस तपासाचा ताण आहे. तिची बाजू काय आहे? वाद नेमकं कशामुळे झाला? तिरस्कार, नैराश्य, गैरसमज, भावनिक दडपण या सर्व मुद्द्यावर पोलीस तपास करत आहेत. तपासात विविध तथ्य समोर येतीलच. परंतु सध्या तरी हा प्रकार समाजाला हादरा देणार आहे. अश्रुबा आणि त्या महिलेचं नातं 5 वर्षाचं होतं. इतका दीर्घ कालावधी एकत्र घालवल्यानंतरही त्यांच्या नात्यात अचानक एवढी दरी निर्माण होणं हे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण करतं. या नात्याचा शेवटचा टप्पा एवढा भयानक ठरेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. पोलीस आता कॉल रेकॉर्ड, मेसेज, सीसीटीव्ही फुटेज, दोघांमधील काही संघर्ष सर्व तपासणी करत आहे. अश्रूपच्या मनात नेमकी कोणती भीती होती? कोणता ताण होता? कोणतं दडपण होतं का? प्रेमसंबंध किती खोलवर गेले होते? त्याच्या वैवाहिक आयुष्यावर त्याचा किती परिणाम झाला होता? या सर्व गोष्टीचा तपास पोलीस करत आहे. त्याचबरोबर धाराशिवमधील ही संपूर्ण घटना अजूनही तपासाअंतर्गत आहे. त्याचबरोबर पोलिसांकडून सर्व बाजूंचा बारकाईनं तपास सुरू आहे. पुढील काही दिवसात या प्रकरणात नवे खुलासे होण्याची शक्यता आहे. पण आज एका मुलाचं, अश्रूपचं
वैवाहिक आयुष्य एका महिलेने नर्तिकेमुळे उद्ध्वस्त झालं. लग्नानंतर देखील अश्रूपने नर्तिकेसोबत प्रेमसंबंध ठेवले आणि आता अशोकच्या जाण्याने त्याचे कुटुंब एकटं पडलं. त्याची पत्नी एकटी पडली. समाजामध्ये कला केंद्राच्या नावाखाली अनेक व्यवहार चालतात आणि याचे परिणाम सामान्य घरातल्या मुलांना जीव देऊन मोजावी लागते. याआधी देखील सरपंच यांनी आत्महत्या केली आणि आता अश्रू. आपण जर हे दोन्ही प्रकरण बघितले, तर दोन्ही प्रकरणामध्ये हे व्यक्ती विवाहित होते. समाजामध्ये जगताना आपण काही गोष्टीवर बंधन ठेवायला हवी. त्याचबरोबर या अश्रूच्या प्रकरणामध्ये आणखी काही नवीन खुलासे होतात, याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. त्याचबरोबर या प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल, तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा आणि चॅनलवर नवीन आला असाल, तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.